हे बघा ना मित्रांनो, कसली तोफ आहे यार. तर मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण या विलावरती थांबलेलो होतो. एकदम जबरदस्त असा विला आहे. आपलं महाकालेश्वरचं दर्शन तर झालेलं होतं कालच्या दिवशी, म्हणजे पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलंच असणार ते. आणि आज आपल्याला दुपारी जायचं आहे ओंकारेश्वरला. सो आपण पासेस वगैरे काढलेले आहे, कारण की तिथे खूप गर्दी असते. सो ऑलरेडी ऑनलाईन पासेस वगैरे आपण काढून ठेवलेले आहेत. सो आता आपल्याला ओंकारेश्वरला जायचं आहे. दुपारचे पास आहेत आय गेस 12च्या आसपासच्या असं काहीतरी टायमिंग आहेत. सो आपल्याला तोपर्यंत पोचायचं आहे. सो आता माझी आंघोळ वगैरे तर झालेली एकदम टाकाटाकमध्ये. भलेही दिसत नसेल मी एवढा खतरनाक एकदम म्हणजे आवरल्यासारखं, कारण की कालचेच कपडे आहेत. पण आंघोळ झालेली खरं सांगतोय भाई. तेच कपडे घातलेत. परत काय करणार भाई इथं आता, म्हणजे समजू शकता ना तुम्ही, बरोबर का नाही. बरं, आता थोड्या वेळाने म्हणजे सगळं टाकाटाक आवरून निघूयात बाकी सर्वांचं आवरल्याच्या नंतर. ठीक आहे, तर चला मग सुरू करूयात आजचा दिवस. तर मित्रांनो, आता आपलं आवरून झालेलं आहे, म्हणजे चेंज करून झालेलं आहे. आणि बाकीचं आता गन पावडर वगैरे, म्हणजे पावडर नाही, आपले सनस्क्रीन वगैरे सगळं वरती आहे. सो आता वरती जायला लागेल ते हे करायला. वरती म्हणजे दुसऱ्या फ्लोअरवरती जे आपले बाकीचे घरचे थांबलेले आहेत ना, तर त्यांच्याकडे ते सगळं. ठीक आहे. सो आता हा आहे आपला ओव्हरऑल लुक. आणि आमच्या गावात पॅन्टने दिसत आहे. ही ब्लॅक पॅन्ट आहे, हा शर्ट. आणि आपण एकदम दिसतोय जबरदस्त. आणि लेट्स गो. मित्रांनो, हा बघा आपल्या मागे हा होता आपला विला. आणि आपण सगळे निघालेलो आहे आता ओंकारेश्वरकडे. तर चलो चलते हे. A few moments later. तर मित्रांनो, आपण फायनली निघालेलो आहे ओंकारेश्वरकडे. तर आता आपण सगळ्यांचे हे घेऊयात, काय बोलतात रे त्याला, इंटरव्ह्यू घेऊयात थोडा छोटा, की कशी त्यांची मनस्थिती, कशी आज, कशी एनर्जी, कसं वाटतंय. चांगलं काय एनर्जी भाई, काय एनर्जी आहे रिंकू दीदी, तुला कसं वाटतंय. एकदम फ्रेश एनर्जी आहे, काहीच विषय नाही. तर रानदीदी, तुला कसं वाटतंय, फ्रेश का एकदम लो. थोडं डल वाटतं का बरं. याला काय अर्थ आहे भाई. ठीक आहे. एनर्जी थोडीशी डाऊन आहे काही लोकांची. पप्पा, तुम्हाला कसं वाटतंय. फ्रेश वाटतं, पण चहा पिले का अजून एनर्जी वाढेल. चहा मेन आहे. चहा भेटला नाही अजून. चहा पिल्याच्या नंतर म्हणजे एनर्जी येईल ना, काही विशेष नाही राहणार. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला चहाच ना आता कसं आहे, खतरनाक मध्ये एकदम. अण्णा, तुम्हाला कसं वाटतंय. एनर्जेटिक आळस आलेला आहे. चहा टॉनिक नाही भेटले अजून. चहासाठी सगळे अजून थांबलेले आहेत. आणि सर्व मामा, तुम्हाला कसं वाटतंय, फ्रेश वाटतंय की चहाची लई गरज आहे. दिदी, तुम्हाला कसं वाटतंय. आम्हाला पण चहा पाहिजे. चहा पाहिजे. मम्मी, फ्रेश का डल. थोडी डल. सगळे थोडे डल आहे. आणि तर तरी चार्जिंग होतील बॅटरी. चार्जिंग होते चहा पिल्यानंतर सगळ्यांना. तर तरी त्याशिवाय काय मजा नाही येत. बाकी या अशा ट्रॅव्हलरचा प्रवास करून मला आपली गणपती अष्टविनायकची ट्रिप आठवली, जे की तुम्ही व्हिडिओ नसतील बघितल्या तर बघून घ्या एकदा. आणि कसं वाटतंय तुला. एकदम फ्रेश एकदम फ्रेश. चहाची कमी आपल्याला, आपण चहाच घेत नाही. आपल्याला तुम्हाला तरी चालतो. फ्रेश एकदम चहा पाहिजे फक्त. चहा अक्का फ्रेश आहे का डल आहे. एकदम मस्त एकदम एनर्जेटिक. काहीच विषय नाही. म्हणजे सगळे एनर्जेटिक आहे, पण चहासाठी सगळे थांबलेले आहेत. तो दोस्तों, हमारे इंडियन लोग जो है ना,
कसं वाटतं एनर्जेटिक एकदम फुल काहीच अडचण नाही. काहीच अडचण नाही ना काहीच विषय नाही. बास. सकाळी बस सकाळी बस सकाळी बस अरे यांना काय काम रे. तर मित्रांनो आपण इथे इंदोरी पोहे घेतोय. आता पटपट एकदम जबरदस्त मध्ये पार्सल करून देतोय आपल्याला अग्रवाल. हो हाय 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 खतरनाक खतरनाक. पोह्यांचं पार्सल तयार होते तोपर्यंत आपण इकडे चेक करू. इकडे काय कचोरी घेत आहेत वाटतं बाकीचे. हे देखो हाय 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 कचोरी. मामा मामा इसको ढूंढा गली गली वो मेरे पीछे वाले गली में मिली. म्हणजे चाय. सगळीकडे चहा सापडत होतो. यांना चहा विचारला भाई यांच्याकडे चहाच नव्हता पोहे होते. पण मग ठीक आहे यांच्या समोरच एक्झॅक्ट इथे चहाचं दुकान स्टॉल आहे. म्हणजे आतमध्ये येतो इतका आतमध्ये ना दाखवतो मी. एवढा आतमध्ये भाई काही माहितीच नाही त्याच्यामुळे कळालंच नाही भाई इथं चहा आहे जवळ. कारण की इतकी तलब लागलेली ना. आणि अजून एक गोष्ट भाई एवढी भंगार गोष्ट मी पाहिलेली ना आज. हे बघा पान चाय. काय फालतूपणा आहे पान चाय. चहा आलेला आहे आणि इतका भारी चहा आहे ना काय सांगावा. काय आहे बेस्ट बेस्ट एकदम बेस्ट भाई. काय वातावरण झालंय मित्रांनो आज. नुसते ढग आलेत पण हा रोड बघा यार खतरनाक भाई. इथं जर मोटरसायकल असती ना भाई एवढी मजा आली असती ना चालवायला. पास कधी हाय 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 नक्की येईल भाई. मी जेव्हा पण बाईकिंग स्टार्ट करेल जेव्हा पण मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करेल ना माझ्या स्वतःच्या बाईकवर मी इकडे नक्की येते एखाद्या दिवशी. जबरदस्त. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत हा ओंकारेश्वर. ही आहे त्याची मेन कमान. अँड बास आपण आता फायनली इन झालेलो आहोत. आता पटकन रिक्षा पकडायला लागतील इथनं. आणि रिक्षावाले आपल्याला सोडतील कुठे सोडणार आहे. एका एंट्री पॉईंट एक मामलेश्वर. हा मामलेश्वर या त्या एंट्री पॉईंटवर सोडणार आहेत. आपण पास काढलेले सो आपलं दर्शन एकदम होईत होणार आहे असं वाटतंय. आता बघूयात गर्दी वगैरे किती आहे काय अजून कळणार नाही इथनंच. तर मित्रांनो आता आपण रिक्षामध्ये बसलेलो आहे. आपल्या घरचे मागे इकडे बसलेले आहेत आणि काही उरलेले जण काही दुसऱ्या वेगळ्या रिक्षामध्ये बसलेले आहेत. आणि आता मंदिराकडे आपल्या म्हणजे मामलेश्वर सेतूकडे ज्याला की आपण झुला पूल पण म्हणतो जिथे आपल्याला जे पास आपण काढलेले आहेत तिथे आपल्याला बँड भेटणार आहेत. ते बँड आपल्याला हाताला बांधायचे आणि त्यानंतर आपली एंट्री होईल VIP मध्ये. ठीक आहे. A few moments later. तर मित्रांनो आई शपथ किती खतरनाक आहे बघा. हाय, 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 हाय. एक मिनिट एकच मिनिट दाखवतो तुम्हाला सर्वांना. किती खतरनाक आहे और एक नंबर. ॲक्च्युली आम्ही सर्वांनी पास घेतलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे पटपट पटपट. आम्ही ऑलरेडी लेट आहे. 12:30ला मंदिर क्लोज होणार आहे. आय मीन गेट क्लोज होणार आहे आणि 1:20ला ओपन होणार आहे. पण आमच्याकडे आता पास आहे. सो बघू आपण जर टाईममध्ये पोहोचलो तर आपले लवकरात लवकर दर्शन होतील. नाही तर आपल्याला अजून 1 तास थांबायला लागणार आहे. बाय द वे एकदम भारी भारी दिसतोय पूल. आणि हे बघा साईडला जे बोट्स वगैरे दिसत आहेत. हाय 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 इतकं भारी इतका काय सांगू यार मित्रांनो. लय भारी वाटतंय लय भारी. आपले दर्शन लवकरात लवकर होणार आहे. आणि खूप छान वाटतंय नेहमी सारखंच मंदिरात आल्यावर जी अशी एनर्जी फील होते ती एकदम अशी जाणवते नाही का. की असं एनर्जेटिक फील होतं नाही का. जो काय थकवा असतो तुमचा तो डायरेक्ट गायब होऊन जातो भाई. काहीच विषय नाही.
चला पटकन दिवशी दर्शन घेऊयात. मंदिरात आलेलो आहे पण मंदिर बंद झालेलं आहे कारण की 12:30 वाजून गेलेले होते. आता डायरेक्ट 1 तासाने मंदिर ओपन होणार आहे म्हणजे 1:20 वाजता. काय काय नाही हे चुकीचं आहे मित्रांनो. मंदिरात आम्ही मध्ये जाऊन बिलकुल शूट नाही करणार एवढी गॅरंटी आहे मला. आम्ही सर्व ब्लॉगर मित्रमंडळी आमचं सगळ्यांचं तेवढं हे आहे, तेवढे रूल्स आम्ही फॉलो करतो. 2 hours later. तर मित्रांनो आता ही स्माईल बघून तुम्हाला कळतच असेल की आपलं दर्शन झालेलं आहे आणि एकदम भारी झालेलं आहे. पण मग आहे ना एक गोष्ट आहे की आतमध्ये गेल्यानंतर आहे ना एवढी गर्दी असती आतमध्ये की आपल्याला म्हणजे जे ज्योतिर्लिंग आहे ते दिसत पण नाही. जे कळतच नाही नेमकी जे फर्स्ट टाइम जाणार त्यांना कळतच नाही नेमकी दर्शन कुठे घ्यायचे. कारण ते इतकी घाई करतात ना आपल्याला एकदम फास्ट आपल्याला पुढे काढून देतात. म्हणजे आपलं डोकं सुद्धा टेकून नाही देत आणि त्याच्या आधी म्हणजे लगेच चला पुढे चला कंटिन्यू हे चालू राहतं. त्या विषयाने पण आपले दर्शन झालेले आहे आता ओंकारेश्वरचं. आणि आता आपण मामलेश्वरला चाललेलो आहे पुढे. सो लेट्स गो. आणि वा हा मागे सीन तर बघा यार एकदम भारी वाटतं यार, खतरनाक. तर मित्रांनो हे बघा माझ्या मागे तुम्ही कळस बघू शकतात. तर मामलेश्वर महादेवाचं हे दर्शन आपलं झालेलं आहे. मी कळस तुम्हाला परत एकदा दाखवतो पुढे जाऊन. तर इथे खूप गर्दी होती सो आम्ही जरा बाहेरूनच साईडच्या बाजूने दर्शन घेतलं पण मग एकदम एक्झॅक्ट समोरून देवाच्या. सो जरा त्यात काही विषय नाही कारण की आपल्याला पुढे पण जायचं एक ठिकाणी. सो आता आपण निघालोय. आता तुम्ही बघूच शकताय जरा फुल तोंडाची वाट लागली डायरेक्ट कारण की ऊनच इतकं आहे ना. बघा किती ऊन आहे यार, एकदम खतरनाक ऊन. आणि आता तुम्हाला मी दाखवतो परत एकदा हा कळस. बघा एकदम भारी दिसतोय तो कळस पण एकदम छान दिसतोय. एकदा लांब जातो आणि मग दाखवतो तुम्हाला. हे बघा किती सुंदर असा कळस. तुम्ही पण एकदम पटकन दिशी दर्शन घेऊन टाका. दोस्तो आता आपण निघालेलो आहे. आपण कुठे निघालेलो आहे? महेश्वरला जायला. हा जेवण वगैरे करून एकदम भंगार जेवण आता आईच्या गावात. एवढं काय टेस्ट पण नव्हती आणि सर्व्हिस पण नव्हती. एकदम बकवास, क्वालिटी पण भंगार आणि हे पण काय बोलतात सर्व्हिस पण भंगार. मग आता काय जे भेटलं त्याच्यात काम निपटावं लागलं. आता बाय द वे आपण निघालेलो आहे एकदम जबरदस्त मध्ये. आता बस माझ्या फोनवरती गाणे लावूयात आणि सफर को एन्जॉय करेंगे. चलो. तर मित्रांनो फायनली आपण महेश्वरला पोहोचलेलो आहे आणि फुल बॅटरी डाऊन आहे माझी. तर बेकार झोप येत होती गाडीत पण मी झोपून घेतलं होतं कारण रात्री झोपच नाही झालेली भाई. बेकार झोप येते अजून पण लय झोप येते भाई मला. पण आता बघूयात काय विषय इथे एक्झॅक्टली मला पण माहित नाही काय. पुढे जाऊन कळलंच आता आपण तिथे गेल्यावरती. चला मग जाऊयात. तर मित्रांनो आपण आलेलो आहे श्रीदेवी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाडाचा हे प्रवेशद्वार आहे. त्याचाच जो किल्ला आहे माहेश्वरी किल्ला तिथे आपण जे बघायला आलेलो आहे. ॲक्च्युली छान जागा वाटते, मस्त एरिया दिसतोय. बघा हे जुने राजवाडे हाय. राजवाड्यांमध्येच मजा आहे रे यार. आजकालचे हे जे बंगले वगैरे काहीच नाही. हे राजवाड्यांमध्येच मजा आहे बाई. हाय खतरनाक. देवी अहिल्याबाई होळकर यांचा हे छोटस स्मारक. नाईस, एकदम नाईस. हा जो परिसर आहे ना मित्रांनो आहे खूप छान वाटतंय. बघा आपले जय श्रीराम, जय सियाराम. काय खतरनाक परिसर आहे यार. एवढी शांतता भाई. असं जर माझं घर असतं ना भाई. हाय नुसती शांतता. एवढी शांतता आहे ना इथे, खतरनाक. हे बघा ना मित्रांनो कसली तोफ आहे यार, खतरनाक आहे ना. माहिती आहे मला स्टील. A few inches later. तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे
हे बघा तुम्ही बघू शकतात असे भव्य दिव्य 1 मिनिट 6x ला करतो 0.6x ला. वा 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 एकदम मस्त सुंदर असे मंदिर आहे. मंदिराचे कळस मला जरा खाली उतरून दाखवतो. व्ह्यू एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे. आपल्या मागे तुम्ही बघू शकताय मस्त प्रवेशद्वार एकदम खतरनाक अशी खतरनाक मंदिर आहे. म्हणजे बघू शकता किती सुंदर दिसते, किती सुंदर दिसते. हाय हाय आणि इकडे पाणी आहे. तर आपण इथे आता घाटवर आलेलो आहे पुढे आणि वा 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 गोल्डन असं गोल्डन टाइम झालेला आहे हा. आणि आता बघा तुम्ही फक्त माझ्या बघा हाय हाय काय सुंदर दिसतंय यार, किती सुंदर दिसतंय. काय काय सांगू यार मित्रांनो तुम्हाला. वा वा वाव एकदम जबरदस्त एकदम सुंदर असा घाट आहे. आणि ही जी लाईट येते ना म्हणजे असा गोल्डन पिरियड करून टाकलेला आहे या लाईटने. एकदम सुंदर एकदम सुंदर वाटते भाई, काही विषयच नाही. आणि आता मी पण तुम्हाला दिसत असेल एकदम सुंदर हँडसम. हा मग 100% चांगले फोटो काढू आपण. हा गोल्डन आवर आणि आहे बघा हा मस्त असा किल्ला मित्रांनो. आहे यार काय बोलू यार, मी शब्द कमी पडतायत मला. मंदिराचा कळस सुंदर एकदम सुंदर मित्रांनो. म्हणजे यार काय हेच तर लागतं यार जीवनात. एकदम म्हणजे असं निवांत वेळ अशा ठिकाणी काय पाहिजे अजून आयुष्यात आपल्याला, बरोबर आहे की नाही. हे बघा असं मस्त मागे सनसेट होतोय मस्त भारी. जो असं म्हणजे इतकं भारी वाटतं की काय बोलावं आता, काय बोलू मी आता यापुढे. हा हे बघा झूम करून दाखवतो मला. काय खतरनाक वाटतंय ते पाणी चमकतं इथे. सुंदर एकदम सुंदर पाहिजे. मित्रांनो आता आपण अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्यावरनं निघालेलो आहे, म्हणजेच माहेश्वरवरनं निघालेलो आहे. आणि आता आपण थेट चाललेलो आहे आपल्या विल्याकडे, कारण आता सगळे बेकार थकलेले. आणि पहिली गोष्ट चहाची तलब आली सगळ्यांना. पहिले कुठंतरी चहा भेटला ना मग मजा येऊन जाईल डायरेक्ट. काहीच नको मग त्याच्यानंतर बास फक्त झोपायचं. जेवण नाही केलं तरी पण चालेल, फक्त चहा पोट भरते पण बास. मित्रांनो आपण इथं चहा प्यायला थांबलेलो होतो. माझा चहा पिऊन झालेला आहे आणि बाकी सगळे आता चहा पित आहे. आणि अजून एक गोष्ट आहे बघा, जेठालालचा खाकरा भेटलेला आहे. अरे मित्रांनो खाकरा नाही फाफडा म्हणतात त्याला, फाफडा. मी विसरलो होतो, सॉरी जेठालाल भाई. बघा याला फाफडा म्हणत्या. हा खायच्या गावात मी म्हणजे कसं काय भाई, असं कसं काय होऊ शकतं. मी तारक मेहता रेग्युलर व्ह्यूवर आहे तरी पण असं म्हटलो मी. सॉरी. हे पाप धुतल्या जाईल का नाही धुतल्या जाणार काय माहिती. मित्रांनो या हॉटेलला आपण इथे आता थांबलेलो आहे. सो आता बाकीचे सर्व गाडीत बसलेले आहेत, अजून उतरतायत. आम्ही आता जरा चेकिंग करायला गेलो होतो मेन्यू वगैरे कसा आहे, प्युअर व्हेज आहे का नाही, आणि गर्दी कशी आहे. गर्दी जास्त असली तर समजून घ्यायचं की टेस्ट चांगली असेल, बरोबर का नाही. गर्दी कमी असली तर मग याचा अर्थ की नाही जात नाही तिथे कशाला जायचं, बरोबर आहे की नाही. बात सही आहे. बेकार भूक लागली, इतकी जास्त भूक लागली ना का पास कधी नाही. एवढी पण नाही लागली पण लागली. बाकीच्यांना पण म्हणजे नॉर्मल सगळे खाणार आहेत. सो लेट्स गो. ओके मित्रांनो ॲम्बियन्स बघून घेतो. ओके नॉर्मल ॲम्बियन्स ठीक आहे, चांगलं आहे, काहीच विषय नाही, काहीच अडचण नाही, जबरदस्त. आपण सगळे ॲडजस्ट करून घेऊ शकतोय. बाकी ॲम्बियन्स म्हणजे ॲडजस्ट करण्यासारखं असं नाही आहे, चांगलंच ॲम्बियन्स, काही विषय नाही आहे. तो चलो बैठते हैं जल्दी ऑर्डर देते हैं और खाना खाते हैं. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि इथं आई सकाळची पूर्ण दिवसाची कसर निघाली. एकदम भारी जेवण भेटलं, एकदम लकी होता मी यासाठी. एकदम भारी जेवण होतं. आणि हे बघा हाय काय दिसतोय रे चंदू मामा. थांबा क्लोजअप व्ह्यू घेऊया आपण. बॉटल पकडणार रिंकू ते ये देखो कैसा लग रहा है, कैसाच नहीं लग रहा है, तो एकदम मगर दिख रहा है. तर मित्रांनो आपण फायनली आलेलो आहे आपल्या परत विलावरती परत आलेलो आहे. आणि आता आयला याच्यात नेट नाही दिसत, 1 मिनिट. हा तर आता आपण आपल्या विलावरती परत आलेलो आहेत आणि आता पटकन दिशा आवरून घ्यायचंय आणि बास मस्त आराम करायचंय भाई.
इतकं दमलोय ना भाई आज, म्हणजे फुल्ली एक्झॉस्टेड फील होतंय आता. आणि बस आता फक्त चेंज करायचं, हातपाय वगैरे धुवायचे थंड पाण्याने, आणि ते झालं का मग झोपून घ्यायचं भाई. एवढा डायरेक्ट ताट व्हायचं बेडवरती AC BC लावून, डायरेक्ट विषयच नाही मग सकाळ 7-8 पर्यंत. जशी उद्या आपली रिटर्नची फ्लाईट आहे, ते बघूयात आपण. जर खूप जास्त कंटेंट असलं तर वेगळा ब्लॉग बनवून टाकू, नाही तर मी याच्यातच ॲड करून टाकेल. ठीक आहे.